सर्वांचे मी मनापासून आभार मानते मला ही संधी दिल्याबद्दल आणि मी नक्कीच तिनगाव सर्कलचा विकास करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला संधी दिली त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. धन्यवाद. काळामध्ये मी मुलींचे शिक्षण, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे या सर्व सोयीसुविधा नक्कीच करण्याचा प्रयत्न करते. मी हे सगळं आहे ते पंकजाताईंच्यामुळे मला विजय मिळाला आहे. त्यांचे मी खूप आणि पंकजाताई आणि आबा आणि उरलेले सगळे जे जे आहेत त्यांच्यामुळे मला विजय मिळाला आहे. त्यांचे मी खूप आभारी आहे. समिती आणि जिल्हा परिषद हा विजय सर्व भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी सुनेत्राताई पवार गट आणि रुपाई महायुतींच्या कार्यकर्त्यांचा आहे. आम्ही सर्वजण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांना दैवत मानणारे आणि भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गड म्हणजे किनगाव. 2002 पासून आत्तापर्यंत एकदाही किनगावमध्ये जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीने हरली, पण यावेळेसचा विजय देदीप्यमान आहे. निश्चितपणानं ज्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी मेहनत घेतली त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि आमचा संकल्प आहे की जिल्हा परिषदेला ज्या विकास योजना आहेत त्या तर आम्ही निश्चितपणानं राबवूच, पण सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये आमचे तिन्ही उमेदवार सुखामध्ये 1 मिनिट उशिरा पण दुःखामध्ये 1 वेळेवर पोहोचण्याचा संकल्प आहे. विकास कामं करणं हा तर प्रत्येकाचा संकल्प असतो. निश्चितपणानं उमेदवार तिन्ही सुशिक्षित, वेल एज्युकेटेड आणि समाजाप्रती जाणीव असणारे आहे. म्हणून हा विषय आम्हाला जे आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय संभाजी भैया निलंगेकर साहेब, अध्यक्ष बसवराजी पाटील साहेब, रमेश आप्पा, अभिमन्यू पवार साहेब, अहमदपूरचे सगळे आमचे नेते भगवान खांदाडे साहेब, दादा मालक, भारत साहेब हे सर्वजणांनी मेहनत घेतली. त्या मेहनतीचं हे आम्हाला मिळालेलं फळ आहे. आणि निश्चितपणानं या मिळालेल्या यशानं आम्ही हुरळून जाणार नाही. जमिनीवर पाय ठेवून सतत येणारी 5 वर्ष आम्ही सेवा करू असं वाटतं. नमस्कार. आजचा हा विजय भारतीय जनता पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि रुपाई या तिघांचाही विजय आहे. या विजयामध्ये मी माझ्या मायबाप जनतेला धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला भरभरून तिन्ही उमेदवारांना प्रेम दिल्याबद्दल. येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांच्या ज्या ज्या अडीअडचणी असतील, जे जे विकास कामं असतील ते नक्कीच करूयात. आम्ही भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता म्हणून येणाऱ्या काळामध्ये माझ्या मायबाप जनतेसाठी जे जे काही विकास कामं असतील येणाऱ्या काळामध्ये मी नक्कीच ते आणील. या ठिकाणी मी सर्वांचे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माननीय मंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे भारतीय जनता पार्टीचे लातूरचे जिल्हाध्यक्ष माननीय बसवराज पाटील मुंडे साहेब यांचेही मी धन्यवाद व्यक्त करतो. माननीय संभाजीभाई यांचेही मी धन्यवाद व्यक्त करतो. माननीय रमेश कराड साहेब यांचेही मी आभार व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टी अमरावतीचे सर्व नेते त्यामध्ये प्रामुख्याने असलेले आदरणीय खंदाडे साहेब, आदरणीय हाके साहेब, माझे मार्गदर्शक आदरणीय त्रिमंजाबाब गुट्टे साहेब, आदरणीय काका, आदरणीय मालक, मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आणि हा विजय आमचा नसून हा सर्वसामान्यांचा विजय आहे. मी त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. एका सर्वसामान्य घरातील कुटुंबातील व्यक्तीला या भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं त्याबद्दल मी पक्षाची आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.